आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू। परभणी संविधान प्रतिकृती विटंबना झाल्यानंतर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। पोलिसांकडून आंदोलनातील आंदोलक यांची धरपकड सुरू केली आणि कॉम्बिंग ऑपरेशन करून काही महिला तरुणांना अटक केली। यावेळी पोलिसांकडून त्यांना मारहाण केली असाही आरोप होता। या आंदोलनात सहभागी असणारा तरुण मध्यवर्ती कारागृहात कोठडीत होता। नावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा आज 15 डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याने परभणी शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली। ही खबर सर्वत्र पसरताच आंबेडकरी नेते आणि अनुयायी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून यावेळी आंबेडकरी नेत्यांनी नागरिकांना कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। आज जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे, त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि जो मुलगा मृत्युमुखी पडलेला ती संपूर्ण चौकशी व्हावी, त्याचं पोस्टमॉर्टमसुद्धा संभाजीनगर इथे व्हावे अशी आमची मागणी होती। मॅजिस्ट्रेट इथं आलेले आहेत। आता काही कागदीपत्राचा सगळा हे झाल्यानंतर त्या मुलाला बॉडीला आम्ही औरंगाबाद संभाजीनगरला शिफ्ट करतो आहे। तिथं गव्हर्नमेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोस्टमॉर्टम होणार आहे आणि सखोल या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल। ज्या अमानुष मारहाणसुद्धा काही लेडीजलासुद्धा झालेली आहे त्याचीसुद्धा चौकशी होईल। उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आहे। अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी लावून धरणार आहे। जे पोलीस अधिकारी जे दोषी असतील त्यांनासुद्धा निलंबित करण्याची आम्ही मागणी राहील आमची विधानसभेमध्ये। त्याची सखोल CBI तर्फे चौकशी व्हावी। आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की 144 कलम हे शासनानं लागू केलं पाहिजे होतं। कलेक्टरचं काय वरून आदेश नव्हते असं बऱ्याच ठिकाणची काही म्हणणे आहे, पण त्या दिवशी जर सकाळी 144 कलम लागू झाला असता तर ही दुर्घटना घडली नसती। मग आता झाली, दुर्घटना झालेली आहे। पुढं जे काही दुकानाचं नुकसान झाले असेल जाळपोळ त्याचीसुद्धा भरपाईसाठी आम्ही मागणी करणार आहोत। त्याचासुद्धा पंचनामा झालेला आहे। जो मृत व्यक्ती आहे, जो एक मृत्यू पावलेला आहे, त्याच्यासुद्धा नातेवाईकांना 50 लाखाचा मुआवजा मिळावा आणि शासकीय नोकरीमध्ये त्यांच्या घरच्यांना कोणाला समाविष्ट करावा अशा प्रकारची आमची मागणी शासनाकडे असणार आहे। ठीक आहे, गेलेला जीव काय येणार नाही, पण काही मदत तरी त्या कुटुंबाला मिळाली पाहिजे। यासाठी आम्ही शासन स्तरावर आमची मागणी मांडणार आहोत। उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आहे। निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। नेमके ते मफलर बांधलेले मुलं कोण होते? 2-3 वाजता अचानक शांततेच्या मार्गाने चालणारा हा बंद अचानक उद्योग कसा झाला याचा आणि जाळपोळ कशी सुरू झाली याचीसुद्धा संपूर्ण चौकशी CBI मार्फत झाली पाहिजे। सर, मार्च महिन्यात 3 तेच आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गाने सर्व बाजारपेठ खुली ठेवावी। कसल्या प्रकारचं कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि अफवेवर विश्वास ठेवू नये की इथं दगडफेक झाली तिथं दगडफेक झाली। शांततेच्या मार्गाने आपण आज जीवन आपल्याला जगायचं आहे। निश्चित जी घटना घडलेली आहे निषेधार्थ घटना आहे, त्या घटनेचा जेवढा निषेध कराल तेवढा कमी आहे, पण शेवटी जीवन आहे, असे प्रसंग येतात, यातूनच आपल्याला मार्ग काढावा लागतो। सर्व समाजातील लोक आजपर्यंत परभणी शहरामध्ये गुण्यागोविंदाने नाचत आहेत। पुढंसुद्धा शेवटी आपल्यालाच इथं राहायचं आहे। त्यामुळं समाजामध्ये एवढी मोठी दरी निर्माण झाली नाही पाहिजे की ती परत जखम जोडता नाही आली पाहिजे। म्हणून सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन परत एकदा शांततेच्या मार्गाने आपल्याला परभणीला परत एकदा रुळावर आणायचं आहे। त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करावे। कायद्याच्या शिक्षण घेणारा बहुतेक अशी चर्चा आहे की तो लॉच्या 3rd इयरचा विद्यार्थी आहे, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी अशा पद्धतीचा विद्यार्थी काल 11 तारखेला परभणी शहरामध्ये जे काय आंदोलन झालं होतं संविधानाची विटंबना झाल्याच्या नंतर आणि त्यानंतर 11ला जो काही शहरामध्ये आंबेडकरी युवकांनी जो काही उद्रेक झालेला होता संतापामध्ये धावणीच्या भरामध्ये आणि त्यामध्ये जे बॉम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे त्या बॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याचा आज मृत्यू झाला असल्याच्या बातम्या आम्ही दूरचित्रवाणीवरून पाहिलेल्या आहेत। या घटनेच्या अनुषंगानं आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत आणि हे कस्टोडियल डेथ आहे।
ही सरकारी हत्या आहे आणि म्हणून याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे आणि सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे आणि ही सर्व प्रक्रिया आपण कायद्याच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणून सर्व जनतेला आम्ही विनंती करत आहोत की आपण शांततेच्या मार्गाने आपण हे सगळं सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूयात आणि सोमनाथच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी आपण सगळे मिळून त्यांना धीर देऊयात, असंच मी जनतेला या निमित्ताने विनंती करणार आहे. या ठिकाणी 10 तारखेला परभणीमध्ये जो प्रकार झालेला त्या प्रकारानंतर शहरामध्ये खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाने त्वरित जमावबंदीचा आदेश लागू करायला पाहिजे होता, परंतु प्रशासनाकडून जाणून बुजून काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक निष्पाप आमचा भीमसैनिक त्याला जीव गेलेला आहे. मी महाराष्ट्रातील तमाम संविधानप्रेमींना विनंती करेल की जर तुम्ही संविधानावर तुमचं प्रेम असेल तर त्या संविधानाच्या अधीन राहूनच आपल्याला पुढची पावलं उचलायच्यात. आता आम्ही सर्व शिष्टमंडळाने परभणीचे जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं. त्यांच्याकडे जी आपण मागणी केली की PM जे आहे ते घाटी रुग्णालय औरंगाबादमध्ये करण्यात त्यांनी ते मान्य केलेलं आहे. बाकीच्याही ज्या मागण्या आपण त्यांच्या समोर मांडल्या प्रशासनासमोर त्याही त्यांनी मान्य केलेल्या असून पुढं महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम संविधानप्रेमींनी हे आंदोलन करायचं असेल तर संविधान पद्धतीने शांततेच्या मार्गानेच करायचं आहे, एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन. हॉस्पिटलमध्ये काल झालेल्या दंगलीमध्ये 10 तारखेच्या दंगलीमध्ये सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीचा जो मृत्यू झालेला आहे न्यायालयामध्ये कारागृहामध्ये, त्याचं शिवविच्छेदन करण्यासाठी सगळ्या परभणीतील लोकनेत्यांनी आम्ही सगळ्यांनी विनंती केली की त्याचं शिवविच्छेदन हे औरंगाबादला व्हावं. आणि आता नुकतंच आमचे माननीय आमदार राहुल पाटील साहेबांनी सांगितलं की मृताला 50 लाख रुपये व त्यांच्या परिवारातल्या कुणाला तरी नोकरीचं आश्वासन दिलेलं आहे. सध्या परभणीमध्ये शांतता आहे. माझं सगळ्या समाजबांधवांना परभणीकरांना विनम्र अभिवादन आहे की त्यांनी प्रशासनाला सहकार्य करून आपल्या परभणीमध्ये कशी शांतता राखता येईल यासाठी सगळ्यांनी मदत करावी. जय भीम, जय हिंद.